नमस्कार. आज आपण पाहूया श्रवण नक्षत्र. श्रवण नक्षत्राचे चारही चरण मकर राशीत येतात. म्हणजे पूर्णपणे मकर राशीचं हे नक्षत्र आहे असं आपण म्हणू शकतो. श्रवण नक्षत्राचा स्वामी आहे चंद्र आणि रास आहे मकर. त्यामुळे राशीस्वामी आहे शनी. श्रवण नक्षत्रावर जन्मलेली व्यक्ती ही भक्तिमार्गाकडे आकर्षित होऊ शकते आणि त्या मार्गाला जर हे गेले तर भगवंताला पूर्णपणे समर्पित असतात. या व्यक्ती या अत्यंत चांगल्या ऐकणारे असतात. म्हणजे आपण गुड लिसनर असं म्हणतो ना, त्या प्रकारचं. म्हणजे सल्लागार, काउन्सिलर ह्या प्रकारचे प्रोफेशन्स असतात. जिथे माणसांचं संपूर्णपणे समस्या किंवा बोलणं हे ऐकून घ्यावं लागतं ना, अशा प्रकारची प्रोफेशन ही लोक उत्तम प्रकारे करू शकतात. या लोकांना अनेक गोष्टींची आवड असते. अनेक गोष्टी एकाच वेळी लोक करू शकतात. पण यश मिळण्यासाठी एका गोष्टीवर फार तर 2 गोष्टींवर फोकस करणे ही अतिशय गरजेची गोष्ट असते. त्यामुळे श्रवण नक्षत्रावर जन्मलेल्या ज्या व्यक्ती आहेत ना, त्यांनी ही गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे. त्याप्रमाणे आपलं एखादं ध्येय निश्चित करणं हे अत्यंत गरजेचं आहे. श्रवण नक्षत्र हे जरी मकर राशीतील नक्षत्र असलं ना, तरीही ह्या व्यक्तींच्या डोळ्यात पटकन पाणी येतं. म्हणजे मकर ही शनीची रास आहे. म्हणजे ह्या व्यक्ती प्रॅक्टिकल असतात. पण तरीही हे नक्षत्र चंद्राचं आहे. त्यामुळे ह्या व्यक्तींच्या मनाला पटकन लागू शकतं. मनाने हळवे असतात ही लोक. राशीस्वामी शनी असल्यामुळे ह्या व्यक्ती या मॅच्युअर असतात, संयमी असतात, पण ना स्पष्ट वक्ते असतात. म्हणजे कोणताही आडपडदा न ठेवता मनात जे येईल ते स्पष्टपणे दुसऱ्याला ऐकवणे हे यांना आवडतं. श्रवण नक्षत्रावर जन्मलेल्या व्यक्ती या पुढे जाणाऱ्या असतात. काही घटना घडली, काही अपमान झाला तर जाऊ दे, सोडून देऊ, अशी विचारसरणी या लोकांची असते. कुठेही फारसं ना अडकून बिडकून पडत नाहीत ही लोक. श्रवण नक्षत्राला जन्मलेल्या व्यक्ती या ईश्वर भक्त असतात. ह्यांच्याकडे ना सेवावृत्ती असते. त्यामुळे ह्या व्यक्ती नर्स, दाया अशा प्रकारची जी सेवा करण्याची प्रोफेशन असतात ना, ती करू शकतात. यांच्याकडे समयसूचकता असते. कोणत्या वेळी काय करावं हे ह्यांना अतिशय चांगल्या पद्धतीने कळतं. ही माणसं निश्चयी असतात. यांची कष्ट करण्याची वृत्ती असते. या माणसांचा एक अजून चांगला गुण म्हणजे पालनपोषण. निव्वळ स्वतःपुरता विचार न करता ही मंडळी एखाद्या विद्यार्थ्याचं शिक्षण करतील किंवा एखाद्या कुटुंबाला धनधान्य पुरवतील, सांभाळतील किंवा अनाथाश्रमांना दान देतात. पण हे सगळं करताना गाजावाजा करणे हे यांना फारसे आवडत नाही. श्रवण नक्षत्रावर जन्मलेल्या व्यक्ती या स्वच्छताप्रिय असतात. अतिशय शिस्तीच्या आणि मेंटेन असतात. यांचं घर अतिशय नीटनेटकं लागलेलं असतं. म्हणजे कप, भांडी ठेवण्याची जागासुद्धा ठरलेली असतात. त्यांचा कोनसुद्धा बदललेला ह्या लोकांना चालत नाही. ऑफिसमधील टेबल बघाल ना यांचं, तर आजच नोकरीला लागेल इतकं स्वच्छ, सुंदर, छान दृश्य असतं. म्हणजे किती वर्षांनी तर 10-15 वर्षांनी देखील यांचा पेन स्टँड, फाईल सगळ्या जागा ठरलेल्या असतात आणि त्याच काटकोनात त्या ठेवलेल्या तुम्हाला दिसतील. मग अशा आपण म्हटलं तसं ही लोक गुड लिसनर असतात. पण ह्या लोकांना ना ऐकून चांगलं समजतं किंवा ना चांगलं ऐकू येतं असं म्हणूया. म्हणजे अगदी अध्यात्मामध्ये आपण जो म्हणतो ना आतला आवाज, तो देखील ह्यांना ऐकू येतो आणि तो आवाज ऐकून स्वतःची प्रगती करणे किंवा बाहेरून काही ऐकणे आणि शिकणे हे यांना खूप चांगलं जमतं. म्हणजे ह्यांनी वाचून काही शिकण्यापेक्षा ऐकून, व्हिडिओ ऐकून, ऑडिओ ऐकून हे शिकणं हे यांना खूप चांगल्या प्रकारे जमतं किंवा सोपं जातं असं आपण म्हणूया. श्रवण नक्षत्रावर जन्मलेल्या व्यक्ती, विशेषतः स्त्रिया, या नैसर्गिकरित्या चांगल्या दिसतात. यांना नीटनेटकं, छान दिसणं आवडतं. पण त्यासाठी त्या मेकअप वगैरे बिलकुल करत नाहीत. तर त्यासाठी काय करतील तर नैसर्गिकरित्या आपला चेहरा कसा चांगला दिसेल किंवा आपलं शरीर, त्वचा चांगली कशी दिसेल याची काळजी घेतील. म्हणजे फेशियल करतील, त्वचेची योग्य निगा राखतील, काळजी घेतील. त्यासाठीचं काही जर छोटंसं सप्लिमेंट औषध वगैरे असेल तर ते घेतील. अशा प्रकारे नैसर्गिकरित्या कसं छान दिसू ह्याची त्या उत्तम प्रकारे काळजी घेतील. हे श्रवण नक्षत्राचं वर्णन जुळते का बघा बरं आपल्या ओळखीच्या एखाद्या व्यक्तीबरोबर. जुळत असेल तर निश्चित मला कॉमेंट्स करून सांगा. आवडली का माहिती? आवडली असली तर कॉमेंट्स करून मला सांगा.
सबस्क्राईब केलं नसलं तर प्लीज करा आणि खाली जो बेल आयकॉन आहे ना तो दाबा, म्हणजे माझा नवीन व्हिडिओ आला की तुम्हाला नोटिफिकेशन येईल. थँक्यू.